मित्रांनो, या व्हिडिओमध्ये डोअर्स किंवा शटरसाठी कुठल्या टाईपच्या हिंजेस यूज करता येतील हे जाणून घेऊया। यातला पहिला प्रकार येतो कन्सिल्ड 3D हिंज। ही हिंज आपण फ्लश डोअर ॲप्लिकेशनमध्ये यूज करू शकतो, जिथे आपल्याला सीमलेस डोअर्स दाखवायचे आहेत। मॅक्सिमम डोअर वेट जे घेता येईल दोन हिंजेसवर हे 40, 80 नंतर 120 kg पर्यंत घेता येईल। त्याच्यानंतर याची जी डोअर ओपनिंग मिळते ती 180 डिग्रीपर्यंत आपल्याला घेता येईल। यातला दुसरा प्रकार सॉफ्ट क्लोज हिंजेस किंवा युरोपियन हिंजेस आपण म्हणतो। सो ह्या हिंजेस 90 डिग्रीपासून 180 डिग्री अशा भरपूर प्रकारामध्ये ओपन होऊ शकतात। वेट कॅपॅसिटी त्याच्या ग्रेडनुसार ठरते। ह्या हिंजेस ज्या आहेत या कन्सिल्डच आहेत। याच्या तुम्ही व्हिडिओजमध्ये बघू शकता की ह्याच्या ओपनिंग्स कशा कशा वेगवेगळ्या टाईप्समध्ये अवेलेबल आहेत। यातला तिसरा महत्त्वाचा प्रकार येतो रिसेस्ड हिंजेस। सो सॉफ्ट क्लोज हिंजेसमध्ये ज्या हिंजेस होत्या त्या बऱ्यापैकी स्टोरेज तुमचं अडवतात। तर रिसेस हिंजेस टॉप आणि बॉटमला लागल्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल स्टोरेज जे आहे ते पूर्ण यूज करता येतं। यामध्ये रिस्ट्रिक्शन असं आहे की आपल्याला या दोनच हिंजेस लावता येतात। मग डोअरची हाईट आपल्याला मॅक्सिमम 2100 mm पर्यंत घेता येते आणि याचा थिकनेस जो आहे तो मॅक्सिमम 30 mm पर्यंत घेता येईल। सो याच्यामध्ये आपल्याला हेवी डोअर्स करता नाही येणार। सो आत्तापर्यंतचे जे 3 आपण प्रकार बघितले त्याच्यामध्ये लोड बिअरिंगची कॅपॅसिटीच्या बऱ्यापैकी व्हरायटी होती। आता तुम्हाला हेवीएस्ट लोड बिअरिंग कॅपॅसिटीवाला पिवोट हिंजेस सांगतो। हा चौथा प्रकार आहे। याच्यामध्ये ज्या हिंजेस आहेत त्या फ्लोर माउंटेड असतात। याच्यामध्ये तुम्हाला हेवीएस्ट कस्टम डोअर ॲप्लिकेशन करता येतात आणि हे तुम्हाला मोठे डोअर जे आहेत ते 7 feet अबोव्ह जे डोअर्स आहेत त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन 100% करता येईल आणि हे खूप ड्युरेबल आहे। तर मित्रांनो, डोअर शटर हिंजेसबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर त्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा युजफुल टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला फॉलो करा।